नमस्कार, माझं नाव आर्य दीपक आहे आणि तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। मी सध्या करतो आहे माहूर दर्शन आणि त्यानिमित्त आपण आलो आहोत श्री दत्तात्रेय भगवान यांच्या देवालयामध्ये। श्री दत्तात्रेय संस्थान असं या जागेला म्हणतात। इथे दत्तदेवांचा वास आहे, दत्तदेवांचं निद्रास्थान असं म्हणून सुद्धा ही जागा प्रचलित आहे, जगविख्यात आहे। तर आज आपण हे स्थान पाहूया, स्थान दर्शन करूया, हे मंदिर पाहूया, थोडी माहिती जाणून घेऊया आणि इथे काय काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। तर हे सर्व होईलच, पण जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असणार तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आजची जर्नी चालू करूया, बघूया मराठवाड्यातील माहूर येथील म्हणजेच नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील सुंदरसं दत्तात्रेय भगवान यांचं मंदिर म्हणजे श्री दत्तात्रेय संस्थेतनं येऊन आपण दत्त शिखराकडे येऊन पोहोचलो आहोत। इथे पिंपळ वृक्ष आहे। आता हा जो रस्ता आहे ना समोर जाणारा, तो दत्त शिखरावर जातो। तिथे तुम्ही वाहनाने जाऊ शकता, अगदी शिखरापर्यंत जातो। पण जर तुम्हाला पायी जायचं असेल तर हा रस्ता आहे, याने तुम्ही पायी जाऊ शकता। इथं दत्त शिखर चालू होतं आणि हा जो रस्ता आहे तो सरळ तुम्हाला दत्तदेवांकडे घेऊन जाईल। दत्त शिखरावर श्री दत्तात्रेय मंदिर क्षेत्र माहूर शिखर, इथे महादेव आहेत विराजमान। पहिल्या क्रमांकाचं मंदिर आहे दत्त शिखराकडे जाताना, आणि मग या पायऱ्यांनी वर चढून तुम्ही शिखरावर जाऊ शकता। मी इथनं जाणार आहे, ऑटोने जाणार आहे, तर कारण इथनं गाड्या वगैरे ये जा करू शकता, अगदी वरपर्यंत जाता येतं। तर इथे दिसतं डोंगरावर श्री ऋषी अत्री आणि सती अणुसया माता यांचं देवालय आहे आणि तिथनं आपण येऊन इकडे पोहोचतो। हे सुंदरसं संस्थान म्हणजे श्री दत्तात्रेय संस्थान आणि इथे दत्तात्रेय भगवानांचा वास आहे। खूप सुंदर हे संस्थान आहे, इथनं चालू होतं खरं तर आज आपण हे संपूर्ण संस्थान पाहूया। तर आपण मंदिराकडे जाऊया, मुख्य मंदिराकडे। तर इथे बघा काही समाधी स्थाने दिसत आहेत। हे पुरातन अशी समाधी स्थाने आहेत। ही भारतीय संप्रदायातील म्हणजे भारतीय परंपरेतील गोसावी महाराजांची समाधी स्थाने आहेत बहुधा, किंवा तुम्ही मला सांगू शकता की ही कोणाची समाधी स्थाने आहेत बघा। आणि फार या भागामध्ये अनेक ठिकाणी ही समाधी स्थाने आहेत। मुख्य मंदिराकडे जाताना एक छोटंसं मंदिर लागतं, चला जाऊया। येथे प्रसाद भांडार आहे, पूजेसाठीचं साहित्य तिकडे मिळतं। तर दत्त शिखरावर आहोत आपण आणि दत्त शिखरावरचं जे मूळ दत्त मंदिर आहे ते 10-12 फूट एवढ्याच लांबी रुंदीचं आहे। मंदिराची मूळ बांधणी जी आहे ती संवत 1297 मध्ये महंत मुकुंद भारती यांनी केली आहे। तर आपण दत्त शिखरावर आहोत आणि दत्त शिखरावर हे चिंतामणी गणपती आहे, जे उजव्या सोंडेचे आहेत पहा। आणि उजव्या सोंडेचे हे गणपतींचं हे स्थान किती महत्त्वाचं आहे तुम्हाला कळेलच, कारण डाव्या सोंडेचे गणपती असतात आणि उजव्या सोंडेचे आहेत आणि हे चिंतामणी आहेत। तर त्यांचं दर्शन घ्या तुम्ही सर्व। आता पण इथे दत्त शिखरावर कामाक्षा देवींचं ही मंदिर आहे। कामाक्षा देवी ह्या गोसाव्यांच्या कुलस्वामी गणपतींचे दर्शन आपण घेतले आहेत। चिंतामणी गणपती आहेत आणि त्यांच्या दर्शन झाल्यानंतर गोसावींची कुलस्वामिनी आहे कामाक्षा देवी। तर कामाक्षा देवींचे दर्शन करूया आपण। कामाक्षा देवींचं आणखी एक स्थान मेहुणा राजामध्ये पण आहे, बुलढाण्याच्या। हे बघा इथे मंदिर आहे, त्याचा कळस दिसेल तुम्हाला। समोर आणखी देवी देवता आहेत, श्री गणपती सुद्धा आहेत आणि आत कामाक्षा देवी आहेत। हे बघा ह्या श्री कामाक्षा देवी आहेत, त्यांचं इथनं दर्शन घ्या। अतिशय सुंदर दिसत आहेत त्या आणि हे मंदिरही फार पुरातन आहे। तर कामाक्षा देवींचं दर्शन घेतलं आहे आपण। आता आपण इथनं आणखी जे देवालय आहे आणि दत्त देवस्थान आहे तिकडे जाऊया।
तर इथे मी कामाक्षा मातेच्या देवस्थानाकडे आहे. छोटंसं दत्तशिखरावर सुंदरसं मंदिर आहे. तिथे हे दादा हे साफसफाईसाठी आहेत आणि हे दादासुद्धा, आणि एवढं सुंदर साफसफाईचं काम करत आहेत ते. इथे तुम्ही पाहूच शकता, इथे जराही कचरा नाही आहे. आता आपण इथले हनुमंत आहे तिकडे जाऊया ना, मारुतीरायांकडे जाऊया. हो हो, हे बघा इथे फुलांचे शॉप आहेत. तुम्ही तिथनं पूजेचं साहित्य विकत घेऊ शकता. या भागात अन्नछत्रसुद्धा आहे. अच्छा, हे जे अन्नछत्र आहे ते 11 ते 2 सकाळी 11 वाजतापासून दुपारी 2 वाजेपर्यंत चालू असते. हे डिंक ना? हा डिंक आहे, खाण्याचा डिंक आहे तो. तर हे आहे श्री दत्तात्रय शिखर संस्थान माहूरगड, त्याचा मुख्य दरवाजा. समोर तुम्हाला दीपस्तंभही दिसेल आणि इथे आहेत श्री हनुमंत, दत्तात्रयांच्या आग्रहाखातर थांबलेले श्री मारुती राया. हे बघा, पाहुणा मारुती असं सुद्धा इथे म्हणतात. इथे एक प्रतिमा आहे छोटीशी सुंदरशी. अच्छा, ह्या भागात पण आहे जय विजय आहेत. अच्छा अच्छा, दोन्ही मंदिराच्या गेटवर. हां, आणि हे अगदी दत्तदेवांच्या मंदिराच्या अगदी समोर तुम्हाला हे देवालय आहे मारुतीरायांचं. पाहुणा मारुती आहेत ते, पाहुणे आहेत तिथले. हे देवालय इथलं प्राचीन देवालयांपैकी एक आहे, पुरातन देवालय आहे दत्तदेवांचं. इथे दर्शन म्हणजे जेव्हा गर्दी असते, कार्यक्रम असतो, उत्सव असतो, तेव्हा दर्शनाची रांग तिथून लागते. हा अतिभव्याचा महादरवाजा आहे आणि हा अख्खा दरवाजा जो आहे तो संपूर्ण पाषाणातला दरवाजा आहे. जणू काही एखाद्या किल्ल्यामध्ये आपण प्रवेश करतो आहोत. आणि हा अजूनही शाबूत आहे. बघा किती सुंदर दरवाजा आहे. आणि हे बघा, असं वाटतं किती रॉयल फील येतं ना हे पाहून. तर मुख्य प्रवेशद्वारातून आपण आत येतो. इथे श्री दत्त मंदिर या भागामध्ये आहे. इथे भंडारगृह आहे आणि इथे काही इतर मंदिर आहेत, ते मी तुम्हाला त्यांचं दर्शन घडवून आणतो, कारण आत मुख्य मंदिरामध्ये गर्भगृहात परवानगी नाही आहे. हे बघा, हे दीपमाळ आहे, पुरातन अशी दीपमाळ. त्यानंतर इथे श्री नीळकंठेश्वर मंदिर आहे. हे श्री नीळकंठेश्वर आहे आणि श्री नीळकंठेश्वर यांच्या हे श्री नीळकंठेश्वर यांचं दर्शन घेऊया आपण. दत्तात्रय संस्थानात आहोत आणि इथे श्री गणपती आहे. हे बघा, इथे इतर देवी देवता जसे हनुमंत झाले, त्यानंतर इथे सुद्धा एक देवता आहेत. तर आपण श्री नीळकंठेश्वराचे दर्शन घेऊया. याला संपूर्ण बाजूंनी परकोट आहे. ह्या आपण नीळकंठेश्वराचं दर्शन घेतलं. इथे श्री काश प्रतिमा आहे, त्यांनाही इथनंच प्रणाम करूया आपण. या भागामध्ये आहे भटक भैरव, यांची प्रतिमा किती सुंदर आहे भटक भैरवांची, त्यांनाही इथनंच प्रणाम करूया. आणि हे अख्खे मंदिरं असे सुवर्ण अलंकृत आहेत, चमकतात सुंदर. हरिहरेश्वर मंदिर आहे. श्री हरिहरेश्वराचं दर्शन इथूनच घ्या. हे सर्वच मंदिरं जे आहेत ते पुरातन मंदिर आहे. हा सभा मंडप आहे आणि सभा मंडपात वेगवेगळी मंदिरं आहेत. बाहेरनं जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो, कारण आतलं जे मुख्य देवालय आहे ते आपण दाखवू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला इथेच यावं लागेल. इथनं आपण मुख्य दत्तदेवांच्या देवस्थानी आलो आहोत. इथनं मुख्य मंदिर चालू होतं, फक्त आतचं परवानगी नाही आपल्या आत शूटची. इथे दत्तदेवांची फार सुंदर एक फोटो आहे तो खरं तर. आणि या प्रत्येक खांबांवर इथे बघा किती सुंदर शिल्प काढलं आहे.
महंत महाराजांची ही परंपरागत गादी आहे, त्याला इथनं प्रणाम करूया. महंत महाराजांचा एक फोटो आहे आणि इथे हा जो फोटो आहे तो किती सुंदर आहे, पुराण काळातला फोटो आहे. इथले खांब मला फार आवडले आहेत. इथे इथला महंत गोसावी महंत महाराजांचे, भारती संप्रदायातील महंत महाराजांची सुंदरसे फोटोसुद्धा आहेत. इथे सुद्धा त्यांचे फोटो आहेत आणि दत्तदेवांचे एवढे सुंदर सुंदर पुराण काळातले फोटो आहेत. इथे गणपती आहेत जे दत्तदेवांच्या समोरच त्यांचं सुंदरसं मंदिर आहे, त्यांचं आपण दर्शन घेऊया. आता इथनं मुख्य दत्त मंदिर चालू होतं, पण आत आपण शूट नाही करू शकत, त्यामुळे बाहेरचं मी तुम्हाला दाखवतो आहे. इथनं तुम्ही दर्शन घेऊ शकता. हे कासव आहेत आणि मग इथनं तुम्ही आत जाऊ शकता. आत जाताना या भागामध्ये इथे नंदी आहेत, महादेव आहेत, हे बघा, त्यांचंही इथनंच दर्शन घेऊया. आणि इथनं मुख्य दत्त मंदिर चालू होतं, तर इथली परवानगी माझ्याकडे नाही आहे. आता इथनं आत मी जातो, दर्शन घेतो, पण तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला इथेच यावं लागेल, दत्तदेवांच्या चरणी, म्हणजेच माहूरला. दर्शन झालं आहे. इथे खूप सुंदर दत्तदेवांची प्रतिमा आहे. ते खरं शिवलिंगावरच स्थापित आहे आणि इथनं तुम्ही बाहेर येता तेव्हा इथलं तुम्हाला दर्शन हवं असणार तर त्यासाठी तुम्हाला इथेच चालत यावं लागेल. आणि इथे मग त्रिमुखी दत्तदेव आहेत, त्यानंतर धुनीसुद्धा या भागामध्ये आहे. हे बघा, दत्तदेवांची फारच सुंदर अशी प्रतिमा तुम्हाला इथे दिसेल. त्याच्या दर्शनासाठी मात्र तुम्हाला इथे यावं लागेल. मी जरी तुम्हाला असं दर्शन घडवत असेल तरी तुम्हाला इथे येणं भाग आहे. ही दत्तदेवांची धुणी आहे. इथे तुम्ही दत्तदेवांची धुणी पाहू शकता आणि त्यात सुंदरसं दत्तदेवांचं एक फोटोसुद्धा आहे. त्यात वर भारती महाराजांपैकी एक असलेल्या महंत महाराजांचा एक फोटो आहे. आणि हे जे रूम आहे ती पुराण काळातलेच एक रूम आहे असं म्हणेल मी. सुंदरशी धुणी आहे आत, त्याचं दर्शन घ्या तुम्ही इथनं. आणि आता आपण बाहेर जाऊया. दत्तदेवांच्या धुणीच्या बाजूला इथे फार सुंदर नंदी आणि महादेवसुद्धा आहे, त्यालाही आपण इथनं प्रणाम करूया. हे बघा, दत्त शिखराचं हे कळस आहे. दत्तदेवांचं दर्शन करून हे पहिले परमपूज्य श्री सिद्धजी भारती महाराज आहे, यांची समाधी आहे. आणि सन 759 आहे ते 1259, म्हणजे 500 वर्ष ते गादीवर होते. तर ही किती जुनी परंपरा आहे, कारण हे परंपरा आजतागायत चालू आहे आणि पुढेही चालूच राहील. तर एवढं जुनी परंपरा आपल्याकडे अस्तित्वात आहे, किती मोठी गोष्ट आहे. इथनं मग सर्व समाधी स्थाने त्यांची काठी होती आणि त्या काठीला आता हे स्वरूप आलं आहे पहा. आणि त्याला पाणी टाकण्याची गरज नाही, जे वरचं पाणी असतं त्यावरच ते काठी एवढी उंच झाली आहे. तर ही आहे परमपूज्य सिद्धजी भारती महाराजांची काठी. हे बघा, इथनं ते तुम्ही त्याचं दर्शन घेऊ शकता इथनं वर जाऊन. आणि मग भारतीय संप्रदायातील इतर भारती महाराजांच्या समाध्या इथनं चालू होतात, जसं की परमपूज्य परिपरमानंद भारती महाराज सन 1231 ते 1352. हे बघा, इथे परमपूज्य देवजी भारती महाराज आहे, सन 1515 ते 1548. हे 33 वर्ष गादीवर होते असं सांगितलं जातं, किंवा 33 वर्ष असं इथे लिहिलं आहे. तर त्यांचं हे स्थान आहे, त्याला आपण प्रणाम करूया. ह्या भागातून तुम्ही बाहेर जाऊ शकता दर्शन झाल्यानंतर. आणि ते अख्खं जे मंदिर आहे ते जुनं काळातलं हे बघा, किती सुंदर बांधकाम आहे. आणि याला सुवर्ण रंग दिला आहे, त्यामुळे ते अजूनच एवढं सुंदर वाटतं ना. हो का? हां, ही 2 मजली आहे, कारण खालचं आणि वरचं असं वेगवेगळे मजले आहेत याला. बघा, लाकडी काम किती सुंदर आहे. इथे आणखी काही महाराजांच्या समाधीस्थानं आहेत, त्यालाही आपण इथनंच प्रणाम करूया. खाली त्यांची नावं आहेत बघा. परमपूज्य चिंतामणीजी भारती महाराज सन 1573 ते 1586 आणि वर्ष आहे 13 वर्ष ते गादीवर होते. बरोबर, 13 वर्ष गादीवर होते ते. परमपूज्य विष्णूजी भारती महाराज सन 1688 ते 1695, 7 वर्ष. नमस्कार करूयात. आता इथे ना सगळ्यांची जे नावंसुद्धा आहेत, इथनं आपण नमस्कार करूया. त्याच्यावर कासवाचं चिन्ह दिलं आहे. परमपूज्य सदानंदजी भारती महाराज आहेत, सन 1586 ते 1605, 19 वर्ष. त्यानंतर इथे आहे
परमपूज्य श्री गणेशजी भारती महाराज सन 1605 ते 1635, 30 वर्ष. त्यानंतर परमपूज्य विश्वेश्वरजी भारती महाराज सन 1548 ते 1573, 25 वर्ष. इथनंही एक दरवाजा आहे पण तो बंद आहे. इथेही आपण प्रणाम करूया. परमपूज्य शंकरजी भारती महाराज 20 वर्ष. इथे तसं लिहिलं आहे म्हणून ते मी तुम्हाला सांगतो आहे. आणि ही जी भारतीय संप्रदायातील जी परंपरा आहे ती फारच पुरातन आहे. परमपूज्य जे आनंदजी भारती महाराज आहे त्यांचं हे समाधीस्थान आहे. इथे सुद्धा काही समाधीस्थानं आहेत, सुंदर समाधी मंदिर आहेत ती. ही परमपूज्य दत्तजी भारती महाराज आहे. नमस्कार करूया. त्यानंतर इथे परमपूज्य कामेश्वरजी भारती महाराज आहे. 1735 ते 1772, 37 वर्ष. म्हणजे किती जुना काळ आहे ना, तुम्ही तो विचार करा. आता इथनं इथे परमपूज्य जे नागार्जुनजी भारती महाराज 1789 ते 1826. मी त्यांना प्रणाम करूया. आणि इथं आहे परमपूज्यजी मणिकरजी भारती महाराज 1826 ते 1833, 7 वर्ष. इथे त्यांना प्रणाम करूया. इथे बरीच मंदिरं आहेत तशी. आता इथे सुद्धा समाधी मंदिरं, समाधीस्थाने आहे, जी अनेक समाधीस्थाने या भागामध्ये तुम्हाला इथे तुम्ही दर्शन घेऊ शकता त्या सर्वांचं. तर इथे बरेच असे महाराजांच्या समाधी मंदिर आहेत. परमपूज्य गोविंदजी भारती महाराज सन 1901 ते 1907, 6 वर्ष. 6 वर्ष ते इथे गादीवर होते. इथे आहे परमपूज्य महंत दत्तरामजी भारती महाराज सन 1905 ते 1963, 56 वर्ष. नमस्कार करूयात. आणि सध्याचे जे महंत आहे परमपूज्य मधुसूदनजी भारती महाराज, त्यांचे गुरु हे परमपूज्य अच्युतजी महाराज, त्यांची ही समाधी आहे, त्यांचं हे समाधी मंदिर आहे. त्याला आपण प्रणाम करूया. तर इथे बघा दत्तात्रय महात्म्य लिहिलं आहे. प्रभू दत्तात्रय नमः. नांदेड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र माहूर हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पौराणिक तसंच धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचं ठिकाण आहे. तुम्हाला माहितीच आहे. समुद्रसपाटीपासून 1900 फूट उंचीवर हे निसर्गरम्य पैनगंगेच्या क्षेत्रातील स्थान आहे. माहूरचे दत्त महात्मा असं सांगितलं आहे की सती अणुसया माता, दत्तात्रेय, श्री रेणुका देवी यांचे सुंदर सुंदर पौराणिक मंदिर इथे आहे. दत्तशिखर हे श्री दत्तात्रेयांचे मंदिर 6 मैलावर आहे. ते एका शिखरावर विराजमान आहे. म्हणजे खरं तर शहरापासूनचं याचं अंतर सांगितलेलं आहे. महंत मुकुंद भारती यांनी 1297 हे मंदिर बांधिले असे कथन केले जाते. श्री दत्तशिखराला महंत परंपरागत गादी असून खरं आहे आणि त्यांचे दर्शन आपण घेतले आहे. प्रत्येकच महंतांचं किती ड्युरेशन आहे, म्हणजे किती त्यांचा कार्यकाळ होता ते सुद्धा तिथे नमूद केलं आहे त्यांच्या समाधी मंदिरावर. सध्याचे गादीवर असलेले महंत आहे परमपूज्य श्री मधुसूदन भारती, ज्यांचे गुरु आहे श्री अच्युत भारती महाराज, ते विराजमान आहे. त्याची इथे संपूर्ण माहितीसुद्धा आहे, तर तुम्ही वाचू शकता. आणि हे सुंदरसं मंदिर आहे. आणि हा सगळा शोध हा परवानगीनेच होतो आहे. हे बघा, आपण इथनं दर्शन घेतलं आहे आणि ह्या ठिकाणाहून दर्शन मार्ग आहे, तर तो इकडेही जाऊ शकता. परमपूज्य महंत महाराजांच्या दर्शनाचा मार्ग आहे. आता सध्याचे जे महंत आहेत ते मधुसूदनजी भारती महाराज आहेत. आणि महंत जे आहेत ते 12 वर्षातून एकदाच खाली उतरतात, गडाच्या खाली येतात. तेही कुंभमेळ्याच्या वेळेस ते खाली येतात. तर कुंभदर्शनासाठीच ते खाली येतात. हा तिकडे जाण्याचा मार्ग आहे. महंत महाराजांच्या दर्शनासाठी तुम्ही जाऊ शकता, पण इथेही शूटला परवानगी नाही आहे. असं हे सुंदरसं स्थान आहे जे कधीतरी आपण पाहावं अशी सर्वांची इच्छा असते. आणि ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठीचं हे दर्शन आहे. जे येऊ शकत नाही त्यांच्यासाठीचं हे दर्शन आहे. दत्तदेवांना माझ्याकडून मी प्रार्थना केली आहे की की त्यांच्या इच्छा पूर्ण होऊ. इथे समोर रेणुका मातेचा गड आहे, ज्याला माहूरगड असं आपण कॉमनली म्हणतो. आणि त्याच्यासमोर इथला किल्लासुद्धा आहे, इथे लेण्यासुद्धा आहे. तिथे अनेक वेगवेगळे जे इतर धर्मियांचे सुद्धा स्थाने आहेत तेही पाहण्यासारखे आहेत. कधी आलात तर ह्या सगळ्या स्थानांचे दर्शन तुम्हाला होऊन जाईल.
तर श्री दत्तात्रेय संस्थान तुम्हाला कसं वाटलं, दत्तशिखर कसं वाटलं हे मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता माझं इथलं दर्शन झालं आहे. मी मस्त निवांतपैकी इथे थांबलो आहे. काही काळ मी इथे बसणार आहे आणि निवांतपणे ही जागा एवढी सुंदर आणि शांत आहे की तुम्हाला खरं इथे शांततेची अनुभूती पदोपदी येईल असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि या भागातून तुम्ही जाऊन मग महंतांचे दर्शन घेऊ शकता. तर माझी इथली सफर संपली असं नाही, पुढेही मी तुम्हाला माहूरचे अनेक व्हिडिओ तुमच्यासमोर दाखवेल, अनेक जागा आहेत त्यांचं तुम्ही दर्शन घडवून आणेल. सध्या तरी तुर्तास एवढंच, पण जर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल तर या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओंसाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. गुरुदेव दत्त.